आज आमचा जो इथं समाज एकत्र झालेला आहे आणि मोठ्या संख्येने जी आम्ही आज कार्यक्रम साजरा करत आहे हा आदिवासी दिनाचा, तो खरोखर आमचा जो नांग्या महादू कातकरी आमच्यासाठी जो लढला, आमच्यासाठी जो आज जंगलाचं रक्षण त्यांनी केलं आणि काही कारणास्तव म्हणजे जंगल रक्षण करत असताना त्याचं निधन झालं, ती त्याची 94वी ही पुण्यतिथी आज आम्ही साजरा करत आहोत। आणि खऱ्या अर्थाने आज आम्ही जे हे लोकसंख्येत जमवले म्हणजे आदिवासी आमचा हा जो समाज आहे किंवा बस आमची जी आदिवासी भाषा म्हणजे आज जो मानवी आदिवासी समाज हा खऱ्या अर्थाने आज एकत्रित हिना यांना कारण असा की खाडीपट्टा पूर्ण विभाग आज 23 वाड्या आम्ही एकत्रित आहोत। प्रत्येक वाडीनं कार्यकर्ता हा यो कशासाठी हा की बस आमना जो कार्यकर्ता होता आज आमनेसाठी जंगलना रक्षण करता करता जो शहीद हिना त्यांनी पुण्यतिथी आज आम्ही 94वी साजरी करू आणि त्यासाठी आमची जी परंपरा हा आदिवासी परंपरा किंवा आमची आदिवासी भाषा ही काही दाबण्यात आहे ती आज आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी जे आम्ही परंपरा हा जंगलना रक्षक म्हणून आम्ही जे आता म्हणजे आम्हाला देऊच जंगल किंवा आम्ही जंगलना एक रक्षक असून सुद्धा आज आम्हाला जंगलापासून वंचित केलेला हा किंवा आम्ही सगळ्यापासून जमिनीबद्दल मागा आहोत किंवा आज आम्ही आदिवासी समाजाला काही म्हणजे घराला सुद्धा जागा नाही किंवा एक गुंठा स्वतःनी कोणी जागा नाही असा असताना सुद्धा आम्ही आदिवासी म्हणजे पूर्वी ना आदिवासी आणि आज आम्ही सगळे वस्तुकीपासून वंचित आहोत। तर जेणेकरून हा आवाज ज्यापर्यंत पोहोचावा तर आमना एकच प्रश्न हा की आज आम्ही नरवणसारखे वाडीवर जवळजवळ 200 कुटुंब हा आणि घरा फक्त 35-40 आहात तर 2-2, 5-5, 6-6 घरामध्ये एक लोक राहणार आणि त्याला जर जागा मिळली कडे तरी सरकारी जागा दिली तर आम्हाला तो अटास हा आणि जेणेकरून आम्हाला जो हक हा पूर्वीपासून हक हा तो आम्हाला मिळू द्या आणि आम्हाला जो या आता थोराबाला सगळा जो तुम्ही रूपरेषा हे राहा हे जंगलाला रक्षक म्हणून आज आम्ही साजरा करणार आहोत आणि खऱ्या अर्थाने तुम्ही सपोर्ट करसाल असा आम्हाला पूर्ण आशा हा त्यासाठी आम्ही आज एकत्रित आलेलो आहोत। की 1930 साली हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांनी चिरनेरमध्ये जंगलाचा सत्याग्रह केला आणि त्या सत्याग्रह केला की आदिवासी समाजाचा कुठेतरी जंगलावर हक्क बसला पाहिजे। तर हा दिवस आज 94वी हुतात्मा नाग्या महादू कातकरी याची 94वी पुण्यतिथी आज या पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये साजरी केली जात आहे। त्यासाठी आम्ही आज सर्व या खाडीपट्ट्यातील आदिवासी विभाग व महाड तालुक्यातील आदिवासी विभाग व सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आज नरवण आदिवासी वाडी येथे पूर्ण बहुसंख्येने उपस्थित राहून आज हुतात्म्याला मानवंदना करतो, हीच माझी त्यांना श्रद्धांजली। आज 25 सप्टेंबर आज आम्ही हुतात्मा नाग्या महादेव कातकरे यांची आम्ही जयंती साजरी करतो। कारण काही आमच्या समाजाला असं आहे की काही समाजाला नाग्या महादेव कातकरे म्हणजे कोण हा प्रश्न मोठा पडतो की हा कोण, हा आपल्या ह्याची आपण जयंती साजरी करतो बरोबर। तर हे आमच्या आदिवासी समाजाला माहीत नाही, त्यासाठी आम्ही हे नाग्या महादेव कातकरे त्यांनी उरण तालुक्यातील चिरनेर गावामध्ये जो सत्याग्रह केला आदिवासी समाजासाठी। कारण ज्या वेळेला इंग्रज सरकार आदिवासी समाजाला रानामध्ये लाकूड तोड फले औषधे हे तोडून देत नव्हता, त्यामुळे तिथे नाग्या महादेव कातकरे पुढाकार घेऊन तो आम्हाला हक्क मिळवून दिला आणि त्याच्यामुळे ते शहीद झाले। आणि आता ही अशी आदिवासी समाजाची दयनीय अवस्था झाली आहे की जिथे आम्हाला जागा पाहिजे तिथे जागा आम्हाला मिळत नाही, जिथे घरकुल मिळत तिथे घरकुल मिळत, कारण जागा हवी आम्हाला घरकुल बांधता येत नाही कारण त्यांना जागा अपुरी पडते। आता एका घरामध्ये 5-5 कुटुंब राहतात तर त्यांना म्हणजे त्यांना जागा नाही, त्याने सरकार आम्हाला जागा मिळणार कुठून? यासाठी आम्ही हे सगळे एकत्र आलो आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही हे झगडत आहोत आणि त्यासाठी आम्ही हे एकत्र येऊन हे सगळे हुतात्मा नाग्या महादेव कातकरीचा कार्यक्रम करत आहोत।